ज्या एखाद्या व्यक्तीने जर का कोणाला पैसे दिलेले आहेत, उधार म्हणून दिलेले असतील किंवा तुमचे पैसे कुणाकडे अडकलेले असतील, तर हा उपाय त्या लोकांनी करायचा आहे। जिथे तुम्ही होळी पेटवणार आहात त्या ठिकाणावर जायचं आहे। मात्र तुम्हाला त्याच्यासाठी डाळिंबाची काडी लागेल। डाळिंबाच्या झाडाचं लाकूड, काडी काहीतरी तुम्हाला त्या दिवशी लागणार आहे। त्याने काय करायचं आहे, ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव हे डाळिंबाच्या काडीने तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्यावरती हिरवा रंग, जसं म्हणजे आता दुसऱ्या दिवशी धुळवड असते, सगळे लोक रंग खेळतात, त्याच्यामध्ये एक हिरवा रंग असतो जो अंगाला लावतात ना, त्याला पण हिरवा गुलाल म्हणतात। तर तो हिरवा रंग जो आहे तो त्या व्यक्तीच्या नावावरती टाकायचा आहे आणि होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की हे माते, ह्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेले आहेत आणि ही व्यक्ती माझा पैसा देत नाहीये, तर कृपया मी तुझ्या पुढे निवेदन ठेवतो किंवा निवेदन ठेवते की माझे पैसे लवकरात लवकर ह्या व्यक्तीने मला परत करावेत। यासाठी कृपया तू काहीतरी तुझी कृपादृष्टी कर आणि हे माझे काम लवकरात लवकर होऊ देत, असं निवेदन हे होलिका मातेला तुम्हाला करायचं आहे। मनापासून केलेली प्रार्थना ही त्या देवतेपर्यंत पोचतेच। होलिका ही राक्षसीण होती, पण तिची सुद्धा भक्त प्रल्हादाबरोबर तिची ही पूजा केली जाते व तिला वरदान प्राप्त झालेलं आहे, म्हणून होलिका माता झाली, ती राक्षसीण राहिली नाही। तर ती होलिका माता तुमचं हे काम नक्कीच पूर्ण करेल। मनापासून उपाय करावा। जय भवानी, जय जगदंब।